आम्ही कोलिनबाई रेस्टॉरंटला आलेलो, तर चला मग पाहूया कसा आहे तो कोलिनबाई रेस्टॉरंट। मग तू अशी बसले मला लय भीती वाटतं, कारण पालना बिलना तुटला तर नाही, एवढी पण गाडी नाही हो, मजबूत आहे मला, हे तुटूला नाही माहित। नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जल्ले, तर आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। तर आम्ही काल माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही अलिबागमधील खानाव इथे ग्रीन हाऊस रिसॉर्टला आलेलो। हे आपण पाहिलंच असेल माझ्या मागच्या व्लॉगमध्ये, जर पाहिले नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मी लिंक मेन्शन करीन, तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा माझा तो पण व्लॉग आणि हा पण पहा। तर आज आम्ही जाणार आहोत अलिबाग बीचवर। कोणत्या बीचवर जाणार आहोत ते आम्हाला पण माहीत नाही, आम्ही अजून डिसाईड नाही केलं कुठे जायचं आहे ते। तर आता आम्ही इथून निघलो का आम्ही तिथं बीचवरच जाणार आहोत, ते थोडीफार फोटोग्राफी करणार आहोत आणि लगेच निघणार आहोत अलिबाग बीचला। तर चला मग आम्ही आता फोटोग्राफी करतोय आणि नाश्ता करतोय, पहिले नाश्ता करून घेतोय आणि नंतर आम्ही निघणार आहोत अलिबागला जायला। चला तर पाहूया माझा हा व्लॉग कसा तयार होतोय तो। चला मग चला नाश्ता करायला पहिला। माझ्या आधीच सुरू झाली बघा, मला वेट पण नाही केलं, कर एकटीच व्हिडिओ। आमची नाश्ता चालू आहे, अरे मला कोणी बोलवली पण नाही। ओंकार काय, थँक्यू सो मच। चला तर नाश्ता करूया आपण। स्वरूपाची ऑल फिनिश झालेली मॅगी, आता ज्यूस पिते ती। थोडे बनवायला पाहिजे होती, ड्राय झाली। तर आम्हाला सकाळी सकाळी पायनॅपल ज्यूस आलेला आहे, वेलकम ज्यूस। तर आता आम्ही पितोय, बघते कशी पिऊ नये। मस्त नॅचरल एकदम भारी। मस्तच रेसॉर्ट आहे, माझा वाढदिवस मस्त झाला काल। पहा किती सुंदर स्विमिंग पूल आहे। आम्ही खूप इथे मज्जा केली काल, खूपच मज्जा एन्जॉय केलं। आता आम्ही निघणार आहोत। तर काय जातं मी एंट्री दाखवतो मी तुम्हाला, काल मम्मीने बरोबर नसेल दाखवली। रिसेप्शन, तिकडे कॅन्टीन आहे, स्विमिंग पूल। जेव्हा मी फोटो काढत आहे, इथं पार्क पण आहे, पार्क मध्ये जाऊन बघूया आपण। चला ढग भारी बघा, हा डेंजर ढग आहे। वाव, इकडनं मम्मी मला हाक मारते, काय काय माहित नाही काय। तर काय आता मम्मी माझा डोका फिरवत आहे, अशी बोलवते, काय आला विचारूया। मम्मा काय आला? काय नाही व्हिडिओ काढतो, तू काहीतरी बोलली असेल मला माहिती आहे।
नाही बोललो. अरे नाही बोललो. बघा काही इग्नोर मारते. वाव. आता आम्ही चेकआउट होणार आहे, जाणार आहे. ही आधी रूम घेतलेली आम्ही, नंतर चेंज करून तिकडे घेतली. चला तुम्हाला आता स्विमिंग दाखवतो. स्विमिंग पूल. स्विमिंग करायला कोण नाही तर आता. पाणी बघा किती चांगलं आहे. आता आम्ही नाश्ता करायला आलो. नाश्ता आम्ही सकाळी पण केला आहे. आता थोडाफार खाऊन निघणार आहोत. स्वरूपा कुठे गेली? बोलवा स्वरूपा. कसं आहे? काय कौन बजी जबरदस्त. अशा तऱ्हेने सगळी कुटुंब वाढलेली होती. कॉफी. चला चला आता आम्ही चाललो, आम्ही निघतोय. माझ्या मागच्या व्लॉगमध्ये आम्ही खानावमधील ग्रीन हाऊस रिसॉर्टला खूप मज्जा केलेली आहे. ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. ती तुम्ही नक्की पहा. आम्ही वाढदिवसाला किती मजा केलेली आहे इथे. फोटो काढून झाले या. वरच्या पण तो पण लोकेशन दिसला पाहिजे. याच फोटोग्राफी झाली आम्ही. तर चला मग पाहूया आज आम्ही काय मज्जा करणार आहोत ते. आता स्विमिंग पूलमध्ये आम्ही कालच मस्त आम्ही मज्जा केलेली आहे आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. मागचा ब्लॉग तुम्ही माझा नक्की पहा. स्विमिंग पूलमध्ये बोलो मस्त. मी नाही, तू मार. नाही नाही मीच सांगते आज नको. आता निघणार आहोत ना आपण. चालेल. मी सकाळपासून किती वेळेला बोलत असेल आम्ही निघतोय आम्ही निघतोय, पण आमचं निघायचं तिथून मनच होत नव्हता. एवढं मस्त रिसॉर्ट होतं. आमची मस्त फोटोग्राफी झालेली आहे इथे. खूप फोटोग्राफी केलेली आहे आम्ही. आता आम्ही निघतोय. चला तर मग निघूया अलिबाग बीचवर. चांगला झाला. लाईट बंद ती काम द्यायचं का तिकडं? राहू. चला आता जाऊया आपण. चला आता आम्ही रूम चेकआउट केलेली आहे. आता आम्ही चाललो. हां.
बीचवर जायचं का घरी जायचंय मग? बघू पुढं तू झाला मूड आहे. पप्पाकडे दे, पप्पा ठेवतील. बर चल, काय राहिला तुला? बुट घालायला आता, शूज घाल. घेतला सगळा. चला आता फुल घेऊन आले. विनीला आम्हाला त्रास दिलेला आहे पिकनिकला. परत आणताना आम्ही हिला विचार करू. चल ओमकार, चला 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 निघूया. चला चला लेट्स गो. चलो. स्वरूपाने देवासाठी फुलं आणल्यात रेसॉर्ट मधून. चला आता तर आम्ही अजय भाऊ पाटील यांच्या घरी चालल्यात. तिकडनं आम्ही बीचवर जाणार आहोत. मस्त मजा करू. मला बाप्पा जाम आवडला. बाप्पा नाश्ता आताच करून आल्यात ना. ओमकार घे एक, घे एक. स्वरूपा चमचम घे. चमचम आहे. हे ना आता बघू गाडी लागली तिकडे. दोन्ही घर आपले. चला बाय बाय. सासर माल येताना तरी आम्ही आई येऊन बसलो. ते बोलत मागे जाऊ ना. चला चला निघूया.
फायनली आम्ही निघालेलो आहोत अलिबागमधील नागाव बीचला जायला. स्वरूपा आता घरी पिकनिक एन्जॉय करायला लागले. काल स्विमिंग पूलमध्ये पण आमच्यापेक्षा तिने जास्त मजा केली असेल, कारण आम्हाला पोहता नव्हते. आम्हाला कोलिनबाईचं रेस्टॉरंट रस्त्यात लागलेलं आहे, म्हणून आम्ही उतरतो इथे जराशी. चला कोलिनबाई चल ये. आम्ही कोलिनबाई रेस्टॉरंटला आलेलो. नाश्ता तर आम्ही केलेलाच आहे, तर आम्ही पाहायला आलोत कसं आहे तो. आम्हाला रस्त्यात लागला म्हणून आम्ही उतरलो. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल कोलिनबाई, इंस्टाला आणि यूट्यूबवर पण फेमस आहे. सुंदर आहे. आपल्या आगरी कोळी परंपरा जपत केलेला रेस्टॉरंट कोलिनबाई. होड्या कुठं होते? तिकडे आहेत का? दादा ना आला. फोटो काढा ना आमचे. रेडिओ रेडिओ पण ओळखला हिला. आम्हाला येतं ना ते बघितलं चूल बोलतात. आम्ही बघतो तुमचे व्हिडिओ. आम्ही पनवेल वरून शेडून बघायला आलो आम्ही. आम्हाला रस्त्यात जाताना म्हणजे बघितलं ना आम्ही तुमचं बोर्ड, त्यांना बोललं कोलिनबाई चालू होता. मी पण व्हिडिओ करते युट्यूबला. वर्षच झाला, म्हणजे 1.5 वर्ष झाला. सुवर्ण झालेला नवीन आहे म्हणजे माझा. टाकच सांगा सोबत. ठीक आहे, फोटो काढा ना आमचा. हे ना बॅकग्राऊंडला घेतो. एक आडवा तुम्हाला काढायचं असेल इकडे हो ना. परत कधी आलं ना. आता पप्पांना माहिती कुठे जायचं. तू नको चुकवायला गुगल मॅप. चला आता आम्ही चालत नागाव बीचला. नागाव ना. तू वॉलपेपर घे ना. भेटायला आलो.
इकडे अजून इकडे जाऊ मजा करता हो. आता आल्या कोलिनबाईच्या हॉटेलला आल्या कोलिनबाई हॉटेल कोलिनबाईला भेटलं. हा कोलिनबाईला भेटायला गेलो. आली बघला भेटली कोलिनबाई पण भेटली. फोटो काढले थांब तुला दाखवतो नंतर. झुमकर घे झुमकर त्याला हा केला आपला नागाव. चला ना कुठं बिजी इकडे ना? पण या साईडला मला हा तिकडे लिहिलंय बघा. पोचलो आम्ही आता तर काय. गाडी नाही पुढे जाणार. हा चला उतरा उतरा. दादा तुला काय बोलायचंय? चला आता. फोटो काढून घेऊ. चला हे चल उतर. पाऊस पण आला आणि भरती पण आहे. जामच भरती आहे. पाणी पूर्ण किनाऱ्याला लागलाय. लाटा पण उसळल्यात भरपूर. हो आता ना जमणार भरती आहे. पाऊस पण आलाय. आता आमची फोटोग्राफी कशी होणार आहे माहित नाही. आणि पाणी पण खूप उसळलंय. ओंकार गाडीत आहे. तू नाही येत. पूर्ण इथं पाणी लागलं. जमणारच नाही इथं. चला सुनामी यायची. हो चला नको रेड अलर्ट दिलाय. आम्ही नाही थांबत आता बीचवर. तर रेड अलर्ट दिलाय. पाणी बघा तुम्ही किती उचललेला आहे तो. आम्ही चाललो. आम्ही रिक्स नाही घेत. वारा पण भरपूर आहे आणि पाणी पण बघितलं ना तुम्ही किती उचललेलं आहे. आम्ही नाही फोटोग्राफी केले भरपूर. कोलिनबाईची तर पण मस्त फोटोग्राफी झालेली आमची. फेमस यूट्यूबर, फेमस इंस्टाग्रामला कोलिनबाई आम्ही भेटून आलेलो तर आपण पाहिलेलंच आहे. तर आता आम्ही कुठे जातलो आम्हाला पण नाही माहिती. जास्त जाऊ तिकडे नका जाऊ. इकडेच राहा. तिकडे कुठे झालं. पाणी थोडा कमी झालाय म्हणून आम्ही आता उतरलोय तिथं फोटो काढायला. आणि फोटोग्राफी नाहीच होणार आमची इथं. पाणी जाम खवळलंय. मस्त बीच आहे. आम्ही पहिले येऊन गेलेलो. ओंकार स्वरूपा लहान होती तेव्हा आम्ही आलेलो इथे. वस्तीला होतो वन डे. तर आम्ही नागाव बीचला थोडीफार फोटोग्राफी केलेली आहे. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. पाऊस खूपच आहे आणि रेड अलर्ट दिला इकडची माणसं बोलतात म्हणून आम्ही निघतोय आता घरीच जायला. परत येऊ कधीतरी कारण मला बीच तर आवडतात. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल जर माझे मागचे व्हिडिओ पाहत असाल तुम्ही तर. जे माझे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीतच आहे मला बीच आणि फोटोग्राफी माझी फेवरेट आहे. तर चला मग निघूया घरी जायला. चला आता घरी ना. पप्पांचं कुठं मूड होईल माहित नाही. घरी बोलतील ना अजून कुठं नेतील. त्यामुळे घरी गेल्यावर आमचा एंड करू आम्ही व्लॉगचा. अजून आम्ही जाऊ शकतो मेन रोडला. सर बघायला खुश आहे. कोलिनबाईला भेटून आली. एवढी जर मी अजून खुश असले जर मी पायल पटेल आणि मिलेट पाटीलला भेटते. आली बा तिकडे झाला पुरणला.
पायल पाटीलला भेटायचंय हो तिला. विनायक माले आपलीतच भेटल. तुरमाल्याला येत. तुरमाला ना गाई. स्वरूपाला विनायक माले आणि पायल पाटीलला भेटायचं अजून. बघू आम्ही कधी भेटू ती फ्युचर मध्ये. स्वरूप तू भेटले पायल पाटीलला. हा जस्मिनीच्या बर्थडेला. आणि विनायक मालेला कधी भेटले. आतिश उंचीत आलत माहित नाही विनायक माले. पायल पाटीलला पण मी बघितलं. आपण फोटो पण काढलेले. मी पण विसरलो. मी बोललेलो ना तुम्हाला पप्पांचं मन कधी पण बदलल. तर आता आम्ही चालत मांडवाला. मांडवा बीच नाही ना हो बंदर आहे ना. बंदरला चालत आम्ही. लय लवकर गेलतो आपण. स्वरूपा लहान होती तेव्हा. ओंकार स्वरूपा एवढा होता. चला मग मांडवा बंदरला. जेट्टी तिथून इथं जात ना. मी तुम्हाला काल तेच बोलत होतो. मांडवा बंदर ना जेट्टी होता बंदर. हो का. हा तिथं बोटी पण लागतात. या साईडला नाही बोटी लागतात. मी काल तुम्हाला तोच सांगत होतो. मला आठवत नव्हता ना. मी बोलला हा पोला. तर आपण पोहोचलेलो आहोत मांडवा जेट्टीला. कुठून आहे एंट्री. एंट्री पुढून आहे का. चला ना पोहोचलो. पण आता दिसायला तर लागली. आपण पोहोचलेलो आहोत मांडवा जेट्टीला. बाबा गाड्या भरपूर लागल्या. कुठं पार्क करता. चला ओमकार हो. ओमकार ग. आज मांडवा जेट्टी बंद आहे वाटतं. कारण समुद्र खूपच म्हणजे उचललेला आहे. काम चाललंय तिथे. शॉप पण बंद आहे. इथं बसायला मस्त होतं पहिले. आता नाही सर थोडा चेंज झालाय. मागे आम्ही इथं फोटोग्राफी केलेली. चेअर असते अशा उंच उंच. हे पहा बोटी. कुठं काय हो. काय नाही. आता यांची इथं फोटो होणार आहे. आमचा बेस्ट फोटोग्राफर. अशी राहू. स्वरूपाला बोटीन जायचं आहे. कट करा. कट नाही माझ्या व्हिडिओ कट मोड नाही. जाणं मी काय केला. तुला कोण सांगते वेड्यावर का. मोठी झाल्या अजून तुला लाज वाटत.
ओमकार थांब. दरवाजा चला मी नेते. आपण आठवतं का? हा माहिती. वाव, इथं पहिले आपण आणतो ना. गाडी असते, गाडी येतं न्यायला. गाडी बाबा तिकडे बघूया काय. मस्त आहे ना अम्मा. एसी सारखं स्वरूपाचा डान्स सुरू झालेला आहे. मस्त डान्स करतो. कर ना लाटा. फोटो 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 ओनली फोटो. एकदम सुपर क्लायमेट आहे खरोखर. खूपच सुंदर आणि खूपच थंडगार वातावरण आहे. असं वातावरण मला नेहमीच आवडत असतं. सगळ्यांनाच आवडतं आपल्याला. मस्त. पण आज जेट्टी बंद आहे. मांडवा जेट्टी. पाणी भरपूर असल्यामुळे आम्हाला आता कोणत्याच बीचवर जाताना आलं म्हणून आम्ही मांडवा बीच नाही, मांडवा जेट्टीला आलो. खरोखरच माझा बर्थडे मस्त सेलिब्रेट झालेला आहे. खूपच छान वाटलं. आता काढून झाला ना. मी आता माझं काढते. चला चला बस झाला. आता चला आता आम्ही खरोखर आता घरी जायला निघणार आहोत. आम्ही कुठेतरी जेवायला थांबू आणि नंतर आम्ही घरी जायला निघणार आहोत. हे चालून का तेवढं लांब नाही जात आता. कारण सगळीकडे तो क्लायमेट आहे. खूपच सुंदर क्लायमेट आहे. आपण सगळी येतच असेल त्यामुळे आपल्याला माहिती आहे. समुद्र बोललं काय मस्त वाटतं. मन तृप्त. यांचं गाणी चालू झाले. आओ गाणी बोलतात सागर किनार. मी निघलो घरी जायला. मम्मा घरी ना अजून जेवायचं आहे. वा 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 जेवायचं पण आहे. चला चला चला. अरे मला पण खूप भूक लागली. सकाळपासून काय खाला नाही मी. हा आता आपण आलो काय बोलताना पप्पा. गाईज मी एक रील बनवली इकडं. ही बघायची असली तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, पाहू शकता. अख्खी नाही दाखवू शकत पण तुम्हाला लिंक पाठवेल मी माझ्या इन्स्टा आयडीची. चला. अरे फोटो घेते ना.
फोटो घ्यायचा होता का मला व्हिडिओ काढते बघा मग हिरोईन आमची काढ ना फोटो स्वरूपा घे जोरात नाही मजबूत आहे तो कशाला तुटत मला भीती वाटत जाऊ मम्मी अशा पालण्यांवर बघत गाडी नाही माहितीये मग तू अशी बसल्या मला लय भीती वाटत कारण पालना बिलना तुटला तर नाही एवढी पण गाडी नाही हो मजबूत आहे मला हे तुटूला नाही माहित हॅलो हा चला जेवायला चला आता जेवायला जायचं ना हा चला चला बघूया काय बनवायचं ना आता पप्पा कुठे नेतात रेस्टॉरंटला हा म्हणजे तोच काय मागवायचं धाब्यावर नेतात कुठे नेतात माहित नाही मला चल मागवायचं काय तिथे गेल्यावर ठरवा मेनू बघून मेनू कार्ड बघा आणि ठरवा करता येतं मम्मा आता मी एडिट केले मी दुसऱ्यांना कसं दाखव तू नसतंय तुमची गाडी कधी आणतील ते बस चला बसा सगळी बसा पटकन हा दे माग आता ओमकार गेला पुढं बसायला मी बसते माग कुठं लावायची स्वरूप ये पटकन तर आम्ही आलो राधिका हॉटेलमध्ये जेवायला चला शुद्ध शाकाहारी आहे आज वार आहे गुरुवार भाजीचा वार त्यामुळे आम्ही व्हेजच खाणार आहोत आणि मला तर व्हेजच लागतं त्यामुळे आज आम्ही व्हेजच खाणार आमच्या मुलं स्वरूप मुलांना आणि त्यांना पण व्हेजच खावं लागेल आज गुरुवार आहे बरं चल जास्त सुरुवात अजून पुरीची आहे ना प्लेट भेटेल ना प्लेट कशी असं जेवलो आम्ही चाललो घरी आम्ही सगळी माझ्या वाढदिवसानिमित्त अलिबागला फिरून आलेलो आहोत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहेत तर राहुलचा सरप्राईज मला खूप आवडला कारण ग्रीन हाऊस रिसॉर्टला आम्ही खूप मज्जा केली मुलांनी खूप मज्जा मस्ती केली तिकडनं निघताना आम्ही भेटलो कोलिंबाईला येताना आम्हाला कोलिंबाईचा रेस्टॉरंट भेटला त्यामुळे आम्ही तिकडनं कोलिंबाईला भेट दिली तर कोलिंबाईला भेटून आम्हाला खूप बरं वाटलं ताईंचा स्वभाव खूप साधा होता आणि मुलांना ताईंना भेटून खूप आनंद वाटला आणि तिकडनं आम्ही नागाव आणि मांडवा बीचला गेलो तिथं पण मस्त क्लायमेट होता थोडा वारा सुटलेला त्यामुळे आम्ही जास्त काही तिथे थांबलो नाही आणि अशा प्रकारे माझा वाढदिवस आनंदात हर्षात झालेला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय गाईज बाय 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 तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तर चला मग गुड नाईट कारण मुलं पण आता झोपायला गेल्यात दमल्यात तर मी पण जाते झोपायला तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट बाय बाय